नमस्कार, जय महाराष्ट्र. गुलाबराव पाटील म्हणतायत की उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची भेटीची वेळ मागावी, ते भेटतील. आता त्यांना थोडासा एक गोष्ट सांगू इच्छितो मी. 2007ची गोष्ट आहे, जेव्हा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होत्या काँग्रेसकडून आणि एन-डी-ए म्हणजे बी-जे-पीच्या नेतृत्वाखाली जी एन-डी-ए होती, त्यांचे उमेदवार होते भैरवसिंग शेखावत. मग तेव्हा बाळासाहेब ठाकरे एन-डी-एतच होते शिवसेनेला घेऊन. पण बाळासाहेबांनी प्रतिभाताई पाटील मराठी आहेत म्हणून त्यांना सपोर्ट द्यायचं ठरवलं, जरी त्या काँग्रेस प्रणित असल्या तरी. पण तेव्हा नितीन गडकरी बी-जे-पीचे पक्षाचे अध्यक्ष होते. ते म्हटले होते हे अनफॉर्च्युनेट आहे. आणि जे महाराष्ट्राचं बी-जे-पीचं नेतृत्व करत होते ते गोपीनाथ मुंडे साहेब म्हणाले होते, हा तर सरळ सरळ धोका आहे, बिट्रेल आहे आमच्यासोबत केलेलं, आणि पुढे शिवसेनेसोबत राहायचं की नाही, म्हणजे शिवसेनेसोबत युती टिकवायची की नाही, याच्यावरती अक्षरशः बी-जे-पीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. एवढा वाद टोकाला गेला होता. उद्धव ठाकरे हे बघत होतेच. पण नंतर असं झालं की 2009च्या इलेक्शनच्या अगोदर स्वतः लालकृष्ण अडवाणी मातोश्रीवरती भेटायला आले होते बाळासाहेब ठाकरेंना. त्यांच्यात त्या 2 वर्षात तो वाद झाला होता की राष्ट्रपती पदाचा उमेदवार तुम्ही प्रतिभाताई पाटलांना सपोर्ट केला, आणि मुद्दा असा की प्रतिभाताई पाटील जिंकल्या होत्या. मग अडवाणी भेटायला आले, ते नाराज होते, पण तरी मातोश्रीवरती भेटायला आले. आणि त्यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेला विटनेस म्हणून स्वतः उद्धव ठाकरे होते. आणि अर्थात या फोटोत तुम्ही बघू शकता स्वतः उद्धव ठाकरे आहेत. लालकृष्ण अडवाणी तेव्हा देशात एवढे मोठे नेते होते की 2009च्या परिस्थितीत ते पंतप्रधान पदाच्या उमेदवारीच्या आसपास होते किंवा उमेदवारच होते असंही म्हणता येईल. उद्धव ठाकरेंनी हेही जवळून बघितलेलं आहे. त्याच्यानंतर 2012ची ही गोष्ट आहे, जेव्हा प्रणव मुखर्जी राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते आणि ते काँग्रेस प्रणित होते, तरीसुद्धा बाळासाहेबांनी त्यांना सपोर्ट दिला होता, म्हणजे शिवसेनेने तेव्हा त्यांना सपोर्ट दिला होता. तेव्हा प्रणव मुखर्जी स्वतःहून मातोश्रीवरती भेटायला आले होते आणि तो क्षणही उद्धव ठाकरेंनी बघितला होता. या फोटोत तुम्ही बघू शकता उद्धव ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आहेत. त्याच्यानंतर बाळासाहेब वारले आणि 2014मध्ये मोदींची सत्ता, बी-जे-पीची सत्ता भारतावरती आली. त्याच्यानंतर जशी बी-जे-पीची सत्ता आली, थोडंसं बी-जे-पी हवेत गेली. मग अमित शहा स्वतः देवेंद्र फडणवीसांना घेऊन महाराष्ट्रावरती आले होते. तेव्हा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते आणि अमित शहा हे तेव्हा पक्षाचे अध्यक्ष होते बी-जे-पीचे. ते मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना भेटायला आले होते. त्या फोटोत तुम्ही बघू शकता. आणि उद्धव ठाकरेंची त्यांच्या चर्चा झाल्या, पण जागा वाटपाबाबत शिवसेना म्हणत होती आम्हाला जास्त जागा हव्यात. पण बी-जे-पी जस्ट मोदींच्या ह्याच्यावरती सत्तेवरती आली होती, त्यामुळे बी-जे-पीचं म्हणणं होतं की नाही, महाराष्ट्रात जास्त जागा आम्ही लढवणार आहोत. मग युती तुटली आणि दोघांनी वेगवेगळ्या इलेक्शन्स लढवल्या आणि उद्धव ठाकरेंनी तेव्हाही 63-64 शिवसेनेचे आमदार निवडून आणले होते. आता मला हे सांगायचं याच्यातून की एवढ्या सगळ्या प्रसंगातून मातोश्रीवरती नेते येताना उद्धव ठाकरेंनी स्वतः बघितलेले आहेत. 1-2 वेळा स्वतः मातोश्रीचं नेतृत्व त्या नेत्यांपुढे त्यांनी मांडलेलं आहे. तर मग आता ते स्वतः कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधानांची वेळ मागतील का, आणि कशासाठी मागतील, काय गरज आहे? की त्यांचे आमदार गेलेत, खासदार गेलेत म्हणून, की त्यांना सत्तेत यायचं आहे म्हणून? त्यांना जर सत्तेत यायचं ते म्हटले तर स्वतः अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी त्यांना फोन करतील. मला नाही वाटत की त्यांना कुणालाही फोन करून भेटायची किंवा भेट मागायची वेळ आलेली आहे. बाकी गुलाबराव पाटलांचं कदाचित हे म्हणणं असेल की ह्यांनी समेट करावी आणि काहीतरी आपण एकत्र यावं परत, असा कदाचित एखादा मुद्दा असू शकतो. तर यातून सर्वातून सांगायचं तात्पर्य हेच की मातोश्रीवरती एवढी लोकं आलेली उद्धव ठाकरेंनी बघितलेलं असताना, खूप मोठी मोठी अडवाणी असतील, प्रणव मुखर्जी असतील, स्वतः अमित शहा असतील, त्यामुळे उद्धव ठाकरे मला नाही वाटत की तिकडे जातील पंतप्रधानांकडे आणि काहीतरी फोनवरती भेटीची वेळ वगैरे मागतील. गुलाबराव पाटलांना एवढंच म्हणेल की दिवस बदलत असतात, तुम्ही शिवसेनेचाच भाग होता आणि दिवस बदलत असतात, सर्वांचे दिवस बदलत असतात. आज यांची सत्ता आहे, उद्या त्यांची येऊ शकते. अर्थात हा ज्याचा त्याचा एक बघण्याचा दृष्टिकोन आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद. जय महाराष्ट्र.